नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे योगिता झोम। आपण या चॅनलमध्ये जे काही आपले सणवार किंवा कुठलीही धार्मिक माहिती आहे तीही पाहतो आणि डेलीचं माझं रुटीनही पाहतो। तर आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या 2 ग्रहण आहेत ते कधी आहेत आणि आपल्याला त्याचे नियम पाळायचे आहेत की नाही हेही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। यावर्षी श्रावण महिन्यात 2 ग्रहण येत आहेत। या ग्रहणांमुळे येणाऱ्या श्रावण महिन्यात सणवार किंवा पूजा यांच्यावर काय परिणाम होणार आहे किंवा या ग्रहणांमुळे आपल्याला ही ग्रहणं भारतातून दिसणार आहेत की नाही हेही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जाणून घ्या। यावर्षी 13 ऑगस्टपासून ते 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे। श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना आहे। या महिन्यात 2 मोठी ग्रहणे येत आहेत। 3 नक्की ग्रहण कधी आहेत हे बघूया आता आपण। हे पहिलं ग्रहण जे आहे सूर्यग्रहण ते 12 ऑगस्ट रोजी येणार आहे। हे ग्रहण आषाढ अमावस्येच्या दिवशी आहे आणि दुसरं ग्रहण दुसऱ्या दिवशीपासूनच आपल्याला श्रावण महिना सुरू होणार आहे। आणि दुसरं ग्रहण जे आहे ते चंद्रग्रहण आहे। हे ग्रहण रक्षाबंधन दिवशी येत आहे, म्हणजेच राखी पौर्णिमे दिवशी येत आहे। आता ही दोन्ही ग्रहणे आपल्याला भारतातून दिसणार नाहीत, त्यामुळं भारतात त्याचे काही नियम पाळण्याची अजिबातही गरज नाही आहे। आणि सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही ग्रहणाचा कोणताही परिणाम आपल्या श्रावण महिन्यातील सणांवर किंवा पूजेवर होणार नाही आहे। आणि आपलं बहीण भावाचं जे काही आपलं पवित्र जे रक्षाबंधन असतं हेही आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे। त्याचाही कुठलाही परिणाम आपल्या या सणावर होणार नाही आहे। सण नेहमीप्रमाणेच आपल्याला आनंदात पार पाडायचा आहे। यावर्षी श्रावण महिन्यातील सोमवार हे विशेष आले आहेत। त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण यावर्षी प्रत्येक सोमवारी काही ना काही आपल्याला एक मुख्य तिथी आपल्या सोमवारी आलेली आहे। भगवान शिवशंकरांसोबतच आपल्याला तीही पूजा करायला भेटणार आहे। तर पहिला सोमवार आपला श्रावण महिन्यात जो आला आहे तो 17 ऑगस्टला आला आहे आणि त्या दिवशी आली आहे नागपंचमी, म्हणजे श्रावणातील सर्वात महत्त्वाचा सण आला आहे नागपंचमी। आता पहिला सोमवार भगवान शिवशंकरांची पूजा आणि त्याचसोबत नागपंचमीची पूजा ही या दिवशी करावी लागणार आहे। आणि दुसरा सोमवार आला आहे तो 24 ऑगस्ट रोजी आला आहे। त्या दिवशी पुत्रदा भागवत एकादशी पण आलेली आहे आणि सोमवार पण आहे। त्या दिवशीही 2 पूजा आपल्याला करायच्या आहेत। तिसरा श्रावणी सोमवार आला आहे तो 31 ऑगस्ट या दिवशी आला आहे आणि या दिवशीही आपल्याला आलेली आहे संकष्ट चतुर्थी। तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाची पूजा करायची। आणि या शेवटच्या महिन्यातील शेवटचा 4था सोमवार आला आहे तो म्हणजे 7 तारखेला आणि त्या दिवशीसुद्धा आपल्याला आलेली आहे एकादशी। म्हणजेच पूर्ण 4ही सोमवार आपल्याला विशेष तिथी आली आहे। त्यामुळे यावर्षीचा श्रावण खूप महत्त्वाचा आहे। यावर्षी श्रावणी सोमवार हा खूप विशेष मानला जाणार आहे, कारण आपल्याला भगवान शिवशंकरांसोबतच सगळ्याच पूजा आपल्याला करण्यात येणार आहेत। तर अजून बरीच काही माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येतील। त्यासाठी योगिता झोम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।